मुंबईच्या अणुशक्तीनगरचे आमदार जे आहेत सना मलिक आत्ता आपल्या बरोबर आहेत. सना मलिकजी, अगदी बिलकुल माझा प्रश्न मी तुम्हाला सांगून ठेवतो की महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि महायुती म्हणून आता लढण्याचा सगळा विचार महायुती करतीये, पण त्याच्यामध्ये एक मुद्दा प्रामुख्याने सारखा समोर येतोय की राष्ट्रवादी जर का नवाब मलिकांकडे प्रचाराचं सगळी धुरा देणार असतील तर भाजप म्हणताय आम्ही त्याच्यापासून दूर राहणार. भाजपला ते राष्ट्रवादी बरोबर आहेत हे चालतं, सगळ्या ठिकाणी नवाब मलिक चालतात, पण अशा पद्धतीने निवडणुकीमध्ये नवाब मलिक जर का प्रचाराची धुरा सांभाळणार असतील तर नवाब मलिकांपासून आम्ही राष्ट्रवादीला दूर ठेवू. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचारधारा एक सेक्युलर विचारधारा आहे आणि मला वाटतं त्याला एक वेगळ्या पद्धतीने निवडणूक घेऊन जायचं आहे, म्हणून ते राष्ट्रवादीच्या विचारधारा वगळून त्यांना पुढे नवाब मलिकांचा नाव पुढे घेऊन ते एक मला वाटतं त्यांचं असं आहे की त्यांचा एक रिझन दिलं तर त्यांना महायुतीमध्ये राष्ट्रवादीला सामील नाही करण्याचे असं एक सोल्युशन आहे. मला ते सांगताय आपण उनको एक इसका ऑप्शन दिसतंय म्हणून, आणि ते सोपा ऑप्शन दिसतंय म्हणून ते तसं सांगताय. त्यांच्या दृष्टीने हा सोपा वाटतोय, पण तुम्हाला काय वाटतंय म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही महायुतीमध्ये राष्ट्रवादी आहे आणि त्या राष्ट्रवादीमधले नवाब मलिक मात्र त्यांना नको. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबईमध्ये पूर्णपणे आपली तयारी सुरू केली आहे आणि युतीच्या संदर्भात आमचे पक्षाचे राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार असेल, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल असेल आणि आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेजी असेल, ते त्यांचं महायुतीच्या सोबत सगळे वरिष्ठ नेत्यांसोबत बसून ते युतीचा फायनल करणार. पण खालच्या पद्धतीने आपले जे ग्राउंड लेवलचे जे आहे राष्ट्रवादीने पूर्ण आपली तयारी सुरू केलेली आहे. आमच्याकडे इच्छुक उमेदवारची पण यादी रेडी झाली, आमचा सर्वे पण चालू आहे आणि निवडणूकच्या साठी जसा पक्षाचे आदेश असेल आम्ही समोर जायला तयार आहे. मग जर का महायुती म्हणून जर का लढता आलं नाही, तुम्ही म्हणताय आम्ही आमची तयारी सुरू केली, किती जागा तुम्ही मुंबईमध्ये लढवाल असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं एक 100पेक्षा जास्त मतदारसंघात आमची तयारी झाली आहे. इच्छुक उमेदवार आहे, त्यांच्या सर्वेनुसार त्यांचं जे सर्वे येत आहे आता प्रोसिजरमध्ये आहे, पण ते सर्वे येत आहे ते एक लोकांच्या सोबत आणि ग्राउंड लेवलवर गेल्या 9 वर्षापासून आमचे सगळे समाजसेवक म्हणून आणि राष्ट्रवादीचे पक्षाचे अधिकारी आणि कार्यकर्ते म्हणून लोक काम करत आहेत तिकडे, आणि लोकांच्या सोबत ग्राउंड लेवलवर काम केलं तर लोक त्यांना ओळखत आहे आणि त्यांची जे लाईक्स आहे ते जास्त वाढत आहे. आणि तसं त्यांचं मागणी पण आहे की बाबा आमचं समाज आमच्या मतदारसंघात आमची इतकी ओळख पण आहे, लोक आम्हाला जाणतात आणि समाज कार्यामधून कार्याच्या माध्यमातून जाणताय, म्हणून आम्हाला ते संधी द्या. आणि युतीचा फैसला झाला नाही झाली तर नक्कीच आम्ही राष्ट्रवादीकडून एक मोठ्या लढाई लढणार. दुसऱ्या युतीची एक चर्चा चालू आहे ते म्हणजे शरद पवार गट अजित पवार गट आता एक होण्याची चर्चा चालू आहे, पण त्याच्याही मध्ये आता 2 गट पडलेत. एक गट म्हणतो की नाही ही युती नको, म्हणजे हे 2 राष्ट्रवादी एकत्र नको. एक गट म्हणतोय 2 राष्ट्रवादी एकत्र आल्याने फायदा होईल. काय वाटतंय, कसं बघताय? हमारे में एक कहावत है कि लाठी मारने से पानी फटता नहीं है, तो हम भी वही सोच रखते हैं. लेकिन ये जो दोनों राष्ट्रवादी और राष्ट्रवादी समाजवादी राष्ट्रवादी शरद पवार पार्टी का एक जो वापस से जॉईंट वेंचर होणं और एकत्र येणार ते विषय जे आहे वरिष्ठ माध्यमातून त्यांचं काय झालंय आम्हाला माहीत पण आहे, आणि जे काही निर्णय असेल तर आम्हाला मान्य असेल. आणि जास्त पण तुम्हाला काय वाटतं म्हणजे 2 मान्य आहे आम्हाला, कारण आम्हाला पण वाटतं का आम्ही गेल्या खूप वर्षापासून आम्ही एकत्र होतो आणि त्या लोकांनाही एक विरोधक म्हणून बघायचं आम्हाला पण जास्त जमत नाही. पण पॉलिटिक्स आहे, काहीच होऊ शकतं यामध्ये, पण एकत्र आलं तर जसं आमचं पक्षाचा जे तयारी असेल, पक्षाचा जे म्हणजे वरिष्ठांचे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आपले अजितदादा पवार आणि आपले दोघेच प्रफुल्लभाई पटेल आणि सुनील तटकरे यांचे जे आदेश असेल जसं त्यांचं मान्य असेल आम्हाला ते मान्य असेल. बरं, मुंबईमध्ये महाविकास आघाडी ही फुटल्याच जम आहे, म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतात, पण काँग्रेस म्हणतंय की आम्ही स्वबळावर लढणार. या स्वबळावर लढण्याच्या काँग्रेसचा महायुतीला आणि पर्यायाने राष्ट्रवादी अजित पवार गटाला असा काही फायदा होण्याची शक्यता आहे किंवा एकूण महायुतीला? नाही, मी तुम्हाला सांगतो, आता तुम्ही बघणार की जिथे आपल्याला नगरसेवकचे उमेदवार किंवा इच्छुक उमेदवार दिसत आहे त्यामध्ये खूप लोक असं आहे, कोणी राष्ट्रवादी
भाजपतून सुरुवात केली होती, नंतर ते काँग्रेसमध्ये गेलं, नंतर शिवसेनामध्ये गेलं आणि जेव्हा 2022मध्ये BMCचं टेन्युअर संपलं होतं, काही लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये होते, नंतर त्यांनी सेनामध्ये प्रवेश केला. सेनात प्रवेश केल्यानंतर सेना फुटली. त्याच्यानंतर त्यांच्याकडे अनेक परत ते प्रश्न आला की कोणत्या सेनासोबत राहायचं. त्याच्यानंतर राष्ट्रवादीचं तसंच झालं, राष्ट्रवादी फुटली. राष्ट्रवादी जेव्हा फुटली त्याच्यानंतर मग आमच्याकडे जो पण जे नगरसेवक होते त्यांच्याकडे पण असा प्रश्न होता. तर मला वाटतं हे जे BMCच्या निवडणूक असते ते ग्राउंड लेवलमध्ये ज्यांची होल्डिंग आणि ज्यांची प्रेझेन्स असते त्यांच्यासाठी मतलब त्यांच्याची खूप मोठं ते ॲडव्हान्टेज असते. पक्षाचे जास्त यामध्ये काही दिसत नाही, कारण आम्ही जे स्लममध्ये कदाचित स्लम ठीक आहे इलाइट सोसायटीजमध्ये आणि डेव्हलप्ड जे एरियाज आहे, मला वाटतं शहरी भागात, मुंबईच्या शहरी भागात तिकडे ते पक्षाचं आहे स्टँड. पण ते उपनगरात आपण फिरलं आणि स्पेशली ईस्टर्न सबर्ब्समध्ये आपण बघितलं तर स्लम्समध्ये जे लोक त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासोबत गेल्या 9-10 वर्षापासून एकत्रित येऊन सामाजिक आणि जे काही त्यांचे मुद्दे असेल त्यावर काम करत आहे, तसं ते ठरवणार. पक्षाचा जास्त आपण बघितलं तर उपनगरात जास्त तसा ठराव ठरणार नाही. महायुतीमध्ये मधल्या काळामध्ये शिवसेना खूपच नाराज होती, कारण शिवसेनेच्या बाबतीमध्ये काही कुरघोड्या चालू होत्या, म्हणजे शिंदे गटाच्या बाबतीमध्ये त्यांचे आमदारही म्हणत होते आम्हाला काही पुरेसा निधी मिळत नाही. अशी अवस्था काही राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर झाली? तुम्ही आमदार आहात, तुम्हाला कधी असा निधीच्या बाबतीमध्ये किंवा काही कामं करायची आहेत याच्या बाबतीमध्ये आपल्याला पैसा येत नाहीये, अशी कधी स्थिती आली? नाही, मला नाही वाटतं की असं कुठेही झाला असेल, कारण 1 वर्ष आधीच प्रत्येक आमदार महायुतीचा असू द्या किंवा महायुतीच्या व्यतिरिक्त कोणी असू द्या, विरोधक असू द्या, त्यांचं कसं प्लॅनिंग महायुतीच्या माध्यमातून झालं आहे, DPDCच्या माध्यमातून, आमच्या आमदार निधीतून आणि स्पेशल निधीच्या माध्यमातून फक्त नवीन आमदारला बजेट दिलं आहे. तर तसं प्रत्येक BJP असू द्या, महायुतीच्या शिवसेना असू द्या किंवा राष्ट्रवादी असू द्या, तसं त्याने प्लॅनिंगनुसार जसं ठरवलं होतं तसं प्रत्येक लोकांना सिमिलर निधीचा वाटप करण्यात आला आहे. धन्यवाद सनाजी, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. या होत्या सना मलिक आणि त्यांनी फार महत्त्वाचे मुद्दा मांडलेला आहे की या महापालिका निवडणुकीमध्ये जर महायुतीमधून लढताना काही अडचण आली तर राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढायला तयार आहे. आम्ही 100 जागा नक्की लढवू. पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र.